या क्षणाची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। एकनाथ शिंदेंची या सरकारमध्ये नेमकी काय भूमिका असेल या संदर्भातला संभ्रम कालपासूनच होता। काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी दोनदा बैठक झाली। आपण एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं असून ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली होती आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, संभ्रम दूर होतोय असं म्हणायचं का? उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होणार का? घेऊन त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर त्यांना प्रशासनात सहभागी होण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलं। त्यावरून एकूणच आपण पाहतोय की हा संभ्रम आता दूर होताना पाहायला मिळतो आहे। एकनाथ शिंदे हे आज शपथविधीला तर सहभागी होणारच आहेत, मात्र स्वतः उपमुख्यमंत्रीपदी म्हणून शपथ देखील घेणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे। काल रात्री उशीरपर्यंत एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत बैठकीत होते। या बैठकीत स्वतः त्यांनी नेतृत्व करावा अशी आग्रहाची मागणी खरं तर आमदारांची होती आणि त्यानंतर आता कुठेतरी सकारात्मकरित्या एकनाथ शिंदे या शपथविधीत सहभागी होत आहेत, मात्र शपथ देखील घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे ज्या काही चर्चा होत्या, ज्या काही सस्पेन्स होते, त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे। आपण पाहिलं तर माझ्या मागे मी सध्या दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लागलेले आहेत आणि या बॅनर्समध्ये जर पाहिलं तर स्वतः ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे हे बॅनर्स आहेत जे ठिकठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। आपण हा जो संपूर्ण मार्ग आहे या ठिकाणाहून सगळी VIP मूवमेंट होणार आहे। पुढे गेलं तर शपथविधीचा जो सोहळा आहे त्याचं मुख्य प्रवेशद्वार हे आझाद मैदान तर त्या ठिकाणी असणार आहेत। बॅनर्सची लगबग या ठिकाणी लावताना पाहायला मिळते। संपूर्ण रस्ता हा नो पार्किंग झोन देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे जो सस्पेन्स होता हा आता कुठेतरी कमी झालेला आहे। अनेक राज्याचे मान्यवर मुख्यमंत्री, त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नेते, भाजपचे वरिष्ठ नेते हे या ठिकाणी येणार आहेत। साधू संतांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जो सस्पेन्स होता तो आता कुठेतरी दूर झालेला आहे। एकनाथ शिंदे हे शपथविधीत सहभागी होत आहेत आणि शपथ देखील घेत आहेत। त्यामुळे जो संभ्रम निर्माण झालेला तो आता बऱ्यापैकी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे। पूर्वी बरोबर आहे, यामध्ये स्वपक्षीय आमदारांचा आग्रह आणि देवेंद्र फडणवीसांनी काल घेतलेली दोनदा भेट हे या मागचं खरं कारण आहे असं म्हणता येईल? नक्कीच पूर्वी कालपासून आपण पाहतोय की 2 वेळा स्वतः देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले होते। त्यापूर्वी जर पाहिलं तर गिरीश महाजन यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। अर्धा ते पाऊण तास जवळपास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची चर्चा झाली, ती देखील बंद दाराआड झाली। त्यामध्ये बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे। या भेटीनंतर ज्यावेळी राजभवनात तिघही एकत्र आले त्यावेळी देखील हसत खेळत आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र त्यावेळी देखील भूमिका ही स्पष्ट केलेली नव्हती एकनाथ शिंदेंनी। मात्र काल शिवसेना आमदारांनी आग्रह केला आणि त्याचबरोबर जे शिवसेनेचे खासदार आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी पूर्णपणे सांगितलं की साहेब या प्रशासनात सहभागी होऊन आपण आपला पक्ष पुढे नेला पाहिजे। सत्तेत सहभागी तर आपण होतोच आहोत, मात्र दुसरीकडे तुम्ही देखील सत्तेत असले पाहिजेत, नेतृत्व करायला हवं अशी प्रखर भूमिका त्यांनी तिथे त्या ठिकाणी मांडली आणि आमदारांच्या एकूणच या भूमिकेमध्ये हो मिळवत स्वतः आता एकनाथ शिंदे हे सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेही आता या जी एक शंका व्यक्त केली जाती होती की सहभागी होत आहेत का, शपथ घेत आहेत का, त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे। एकनाथ शिंदे हे सहभागी होत आहेत, मात्र खाती आता नेमकी कोणची कुणाला मिळतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यावरून काही तिघांमध्ये वादंग होतो का हा देखील तितका एक महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे। नेमकं खाते वाटपासंदर्भात काय चर्चा झाली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। या सगळ्यामध्ये चर्चा झाली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची। ही नाराजी कशी आणि कोणी दूर केली? खरं तर प्रामुख्याने पाहिलं तर ज्या दिवसापासून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी पदभार जो स्वीकारला होता त्यानंतर ते आजारी पडले, तेव्हाच कुठेतरी संशयाला या ठिकाणी वाव मिळाली होती की एकनाथ शिंदे हे या संपूर्ण जो गोष्ट होत आहेत त्यामध्ये ते नाराज आहेत। त्यानंतर ते दऱ्याला निघून गेले, तिथे देखील वारंवार त्यांच्याशी संपर्क केला जात होता। आजारी पडल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन भेटायला गेले होते। देवेंद्र फडणवीस हे देखील विचारपूस करत होते। कुठेतरी महत्त्वाची जी खाती होती म्हणजेच गृह खात्यावरनं हे गणित अडकल्याचं बोललं जात होतं की गृह खातं ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे होतं, आता उपमुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस नसतील तर त्या ठिकाणी जो कोणी उपमुख्यमंत्री असेल म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे असले तर त्यांच्याकडे ते खातं राहणं अपेक्षित आहे अशी आग्रहाची मागणी
ही शिवसेनेची होती, अनेक शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील ती बोलून दाखवलेली होती। त्यामुळे गृह खात्यावरून जे गणित अडलं होतं ते आता सुटलंय, बऱ्यापैकी सुटलं असल्याचे देखील सांगितलं जातंय। गृह खातं आता मिळतंय का खरंच एकनाथ शिंदेना हे पाहणं महत्वाचं आहे। बरोबर आहे, कोणती खाती नेमकी कोणाकडे जाणार आणि त्या मंत्रिपदांवरती कोणत्या पक्षातले कोणते नेते विराजमान होणार हे प्रश्न अजूनही कायम आहेत। पण जसं तू सांगितलं, सूत्रांच्या वतीनं कळतंय की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेऊ शकतात। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।